Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर 3 स्थित बड़ौलगांव क्षेत्र के नागरिक दूषित जल से पीड़ित है। पिछले 1 साल से नागरिकों को दूषित पानी मिल रहा है। बड़ौलगांव क्षेत्र के नागरिक कभी लाल रंग, कभी बहुत गंदे तो कभी बदबूदार पानी के कारण बीमार पड़ रहे हैं। नागरिकों को अक्सर विभिन्न बीमारियों का सामना करना पड़ रहा है। यहाँ तक कि छोटे बच्चे भी बीमार पड़ रहे हैं और इस क्षेत्र में एक बड़ी स्वास्थ्य समस्या उभर रही है। महानगर पालिका को बार बार आवेदन देने के बावजूद अधिकारी समस्या देखने तो आते हैं, लेकिन इस पर ध्यान नहीं देते। इसी तरह जब चुनाव होते हैं तो स्थानीय जनप्रतिनिधि वोट मांगने आते हैं, लेकिन उसके बाद कोई ध्यान नहीं देता कि गांव की समस्याओं का समाधान कैसे करना है। पाण्याची समस्या संपूर्ण गावामध्ये आहे। कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष होत आले त्या समस्याला का वेगवेगळ्या कलरचा पाणी येतोय, कधी घाण पाणी येतोय, कधी मातीचा कलर असतो, तर कधी पाण्याला एकदम फेस येतोय जसा का साबणाचा पाणी आणि कधी कधी तर एकदम मलमूत्रासारखा घाण वास येतो। पाणी दिसायला स्वच्छ असतो पण ते पाण्याला एवढा घाण असतो म्हणजे वास का माणूस पिऊ शकत नाही। अनेक गावातील लोक हे आजारी झालेत। लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे त्याचा। कुणाला पोटाची समस्या, कुणाला म्हणजे पाण्यामुळे जे दूषित आजार होतात ते आजार अनेकांना झालेले आहेत। याचा पाठपुरावा गेली 1.5 वर्षापासून मी करत आहे। आपला मुख्य कार्यकारी अधिकारी बुडगे साहेब यांची देखील मी भेट घेतली होती। आपला जेव्हा आयुक्त साहेब होते आपले, ते आयुक्तांना देखील मी भेटलो, त्यांना देखील पाण्याची समस्या सांगितली होती। त्यांनी देखील याच्यावरती त्वरित कारवाई करावी अशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितलं होतं। त्यांनी देखील बोलतं की आम्ही करू। आपला पाईपलाईन चेंज करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, पण अद्याप 1.5 वर्ष होत आली पण पाण्याची समस्या आमची सॉल्व्ह झालेली नाहीये। इथं पाणी जसा घाण येतोय त्याच प्रकारे घाण पाणी येतोय। किती लोकवस्ती आहे एकंदरीत? साधारण इकडे 2 ते 3 हजार लोकवस्ती आहेत। त्यात लहान मुलांच्या जर आपण पाहिलं तर खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांचे आजार होत आहेत। अनेकांना पोटाचे आजार झालेले आहेत का ज्याच्यामुळे त्यांना रोगराई पसरत चाललेली आहे आणि हा वडोल गावातील नागरिकांच्या जीविताचा हक्क इथे धोक्यात आलेला आहे। त्यांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून आम्ही आता सर्वांनी एक ठरवलेलं आहे का येत्या 9 तारखेपर्यंत जर महापालिकेने आमच्या पाण्याचा प्रश्न जर सोडवला नाही तर आम्ही महापालिकेवरती 9 तारखेनंतर धडक मोर्चा आम्ही काढणार आहोत। पाणी येतंय फक्त सहज वास येतो, नालीचा पाण्याचा एकदम घाण वास येतोय। आम्ही पाणी प्यायचं कसं, ते स्वयंपाक कसा बनवायचा त्याच्यामध्ये घाण पुरा येतंय। लेकरं लहान नाही तर मोठे नाहीत, कुठे बी गेले दवाखाना केला म्हणतात काय करणार आम्ही? आमच्यापाशी गरीबापाशी एवढा पैसा पाणी आहे का एवढा रोज दवाखान्यात नाही लेकरा बाळाली? कुणाला सर्दी होती, खोकला होत आहे, कुणाचं घसे बसलेले आहेत, कुणाचं काय बसलंय ते काय बघायचं। नगरसेवक येतात नुसतं मतदान करायसाठी, या आम्हाला मतदान द्या पैसे देतात, कुणाला पैसे देऊन जातात, खाऊन बसतात। इथं काय पाण्यावर दखल देणार नाही। गलीमध्ये तोंड लावायना झाली। इलेक्शनच्या टायमाला गले बोळा उडका येते इथं या मला आता पाणी बघाय कसं लेकरं बाळाला कसे झाले तर बिमार पडायला लागलेत। रोज दवाखान्यात नेणार का आम्ही त्यांनी? इथं येऊन तुमच्या डोळ्या नेऊन बघा, तुमच्या घरच्या तरी पेतन का म्हणा असं पाणी? तुम्हाला नाही का लेकरं बाळा नाहीत का म्हणा असं बघा म्हणा गल्लीमध्ये आमच्या येऊन। किती दिवसापासून आम्ही वरडत, कुणी दखल देत नाही आमच्यावर। सारखं पाणी असलं लाल ते पाणी येते, आम्हाला एकदम खराब पाणी येते आणि असलं जर पाणी पिले तर आमचे लहान लेकरं काय करणार? आजारीच पडते ना। तर मग असलं पाणी देण्यापेक्षा कुणीतरी ह्याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे, बघायला पाहिजे। आजारी पडले तर ह्यांना बघणार कोण? सगळ्यांनी व्यवस्थित येऊन इथं बघावा। सगळं पाणी घाण, एवढा वास येतो त्या पाण्याचा, खूप म्हणजे खूप वास येतो ह्याच्यामध्ये। माझं सुदाम सुनीता माने। आम्हाला पाण्याची तकलीफ आहे इकडं। कधी लाल कलर येतंय, कधी संडासासारखं पाणी येतंय, कधी ह्याच्यासारखं गटरीतलं पाणी येतंय। झालं 1.5 वर्ष होऊन गेला आम्हाला। कळवलं होतं, नाही आलेले कोण। पिवळं पाणी येतं, काळं पाणी येतं, कधी मच्छी धुतल्यासारखं पाणी येतं, कधी कधी आम्हाला पाणीच येत नाही 2-2, 3-3 दिवस। आणि कोणाला आम्ही सांगायला गेलो तर फक्त तेवढे ते आतिश भाऊ येतात आणि तेवढंच अर्ज हे देतात। त्याच्यानंतर कोणी येऊन तोंड दाखवतात, नंतर सगळेच गायब होऊन जातात। पण परत कोणी येतच नाही रिप्लाय करायला त्याचं काय। आता आम्हाला ही 1.5 वर्षापासून समस्या चालू आहे।
ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।